हॅलपिनो की जॅलेपिनो? सर, त्याला स्लाइसेस म्हणतात, पीसेस नाही, असं पिझ्झा हटच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने फोनवर सांगितले. खरं तर त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने ते हिंदीत सांगितले होते. उसे स्लाइसेस बोलते हैं सर, पीसेस नहीं. मला थोडं लाजल्यासारखं झालं. एवढ्या सामान्य गोष्टीसाठी आपल्याला हे दुसऱ्याकडून ऐकावं लागलं. मी रस्त्यावरती एकटा असूनही आजूबाजूला कुणी नाही हे पाहून घेतलं. पण सुदैवानं तो फोन कॉल होता आणि तो इज्जत का पंचनामा झाकण्यासाठी मी संकोचाने थँक यू फॉर द इन्फॉर्मेशन असं म्हणालो आणि ऑर्डर दिली. एका कस्टमर केअरवाल्या बाईने आपल्याला इंग्रजीमध्ये कशाला काय म्हणतात हे सांगितल्यामुळे थोडं स्वतःला शरमल्यासारखं होत होतं. पण असो, ही घटना सुमारे 7-8 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा मी दिल्लीमध्ये होतो आणि पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी स्वतः पिझ्झा ऑर्डर करत होतो. सामान्यतः पिझ्झा ऑर्डर करताना मी स्वतः कुठला पिझ्झा पाहिजे किंवा ते ऑप्शन सांगत नसतो बरं. कॉलवर असलेल्या एक्झिक्युटिव्हलाच काय काय पर्याय आहेत ते विचारत असतो. यामागचं कारण म्हणजे काहीतरी विचित्र पिझ्झा प्रकारांची नावं किंवा त्यातील घटकांची नावं. उदाहरणार्थ JALAPENO आजही उच्चार कसा करायचा याबद्दल गोंधळ आहे आणि जरी आता माहीत असलं की त्याला हॅलोपिनो म्हणतात, तरी बोलताना काहीतरी वेगळंच वाटते. यामुळे पुन्हा लाजिरवाणं होऊ नये म्हणून. हे सगळं सांगण्यामागचा हेतू हाच, की आपल्याला माहिती नसतं, की कधी, कोण आणि कुठली परिस्थिती आपल्याला काय शिकवून जाईल. लग्नाआधी घरी असताना आई नेहमी मलाच भाजी मार्केटमध्ये पाठवायची. त्यावेळी सगळं नवीन होतं आणि मी सुरुवातीला टोमॅटो घेतले, कारण ते बाजाराच्या सुरुवातीला दिसले. मग कांदे आणि बटाटे घेतले. तेव्हा एका म्हाताऱ्या बाईनं मला प्रेमाने सांगितलं, "बाबू, टोमॅटो, पालेभाज्या शेवटी खरेदी करायच्या माय, खराब होत नाहीत." आणखीन एक गोष्ट म्हणजे कॉलेजच्या काळात पैसे वाचवण्यासाठी आम्ही बस पास घेतले होते. पासच्या नियमानुसार दिवसातून एकदाच ये-जा प्रवास करता येतो. पण काही वेळा एक्स्ट्रा लेक्चरमुळे दोनदा जावं लागायचं. आम्ही मित्रमंडळी पैसे वाचवण्यासाठी फक्त कंडक्टरला पास म्हणायचो आणि दाखवत नसायचो. बरेच वेळा कंडक्टर दुर्लक्ष करायचे, पण काही जण नीट तपासायचे बरं. एकदा असंच झालं. कंडक्टरने पास मागितला. मी तो आधीच वापरला होता. माझ्या चेहऱ्याकडे बघून त्याने समजून घेतलं आणि म्हणाला, "अरे, खोटं बोलायचं असेल तर ठामपणे बोलावं. म्हणजे कसं समोरच्याला शंका येत नाही." आणि त्या दिवशी त्याने मला जाऊ दिलं. आजही मला खोटं बोलणं अवघड वाटतं. पण कधी-कधी गरज असेल तर ठामपणे बोलण्याचा विचार करत असतो. जेव्हा मी पिझ्झा ऑर्डर करतो, तेव्हा माझं ते पिझ्झा हट वाल्या मॅडम बरोबरचं संभाषण मला नेहमी आठवतं. ती म्हातारी बाई आठवते, जेव्हा मी भाजी घ्यायला जातो आणि तो बस कंडक्टर आठवतो, जेव्हा मी बसमध्ये विद्यार्थ्यांना पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा लहान पण काहीतरी मोठं शिकवणारी अनेक क्षणे येत असतात. तुमच्याही अशा काही आठवणी असतील ना? आवडेल ऐकायला मला.